आता माणसं घर बांधतात. घर बांधून काय करतात, त्याच्यामध्ये आता सगळं वास्तूच्या हिशोबाने ठेवलं जात आहे सगळं काही. पण वास्तूमध्ये किती तुम्ही प्रेमाने राहता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कितीही वास्तू शांत करा किंवा वास्तूच्या हिशोबाने राहावा, काही उपयोग का नाही आहे. कारण तिथे राहणारे जेवढी माणसं आहेत ना, त्यांच्या मनामध्ये एकमेकाबद्दल द्वेष, एकमेकाबद्दल राग, एकमेकाबद्दल तिरस्कार. मग ते वास्तू शांत करून किंवा वास्तूचं सगळं काय म्हणतात फॅन्शुई सगळं आयटम जरी तुम्ही आणून ठेवून पण काही उपयोग नाही आहे. कारण सगळं निर्धारित तुमच्या प्रारब्ध कर्मानुसार होत असतंय. त्याच्याशिवाय काय होत नाही. देव काय बघतोय? कर्म बघतोय. चांगलं वाईट ते कर्म बघतोय. तुम्ही वास्तू शांत केलाय का? किती वास्तूच्या हिशोबाने घरात काय ठेवलाय? तुम्ही वास्तूच्या हिशोबाने घर बनवलंय का? देवाला त्याचं काही देणं घेणं नाही आहे. हे का केलं गेलेलं आहे? मनुष्य धर्माचं संस्काराचं आचरण करावं म्हणून त्या हिशोबाने केलं गेलेलं आहे. आणि ते हिशोबाने मनुष्य करतो पण. पण तो संस्काराने धर्माने राहतो का? वावरतो का त्या घरात? पहिलं ते बघा. नुसतं म्हणतात नेगेटिव्ह 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 बोलता, पॉझिटिव्ह असं बोलता. अरे नेगेटिव्ह मनुष्य स्वतः आहे. दुसऱ्यांना नेगेटिव्ह बोलण्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्ह आहात का बघा. कारण एकच घरात 10 माणसं एकत्र राहू शकत नाही. पहिलं तुमची छोटीशी खोली जरी असली तर 10 लोक त्याच्यात राहत होते. कसे? प्रेमाने, एकमेकाचा आदर करून, एकमेकाला देऊन घेऊन, एक प्रेमाने ते घर टिकत होतं. आता प्रेम आहे का? आता एक घरात 10 लोक राहणार असले तर 10 लोकांना 10 घरं पाहिजे. 10 घरामुळे काय झालं माहिती आहे का? निसर्ग पूर्ण बरबाद केले. कोण? मनुष्याने. आता एक घरामध्ये 10 माणसांना 10 घरं पाहिजे. तर काय केले? सगळं निसर्ग काढले, जंगल साफ केले. का? तर स्वतःच्या स्वार्थासाठी. तर मनुष्य स्वार्थ करायला लागला आहे. तर प्रकृती का स्वार्थ बघणार नाही? पशुपक्षी कुठे जाणार? त्यांनाही घरटं होतं. तेही सुद्धा झाडावर आपलं घरटं बांधत होते. आता ते कुठे बांधणार? फक्त मनुष्याचा स्वार्थाचा विचार केला. आता ते निष्पाप मुख्य प्राणी कुठे जाणार? आता ते पण काय केले? देवाकडे धावा घेतले. आता देव पण काय करणार? निसर्गाला सांगितलेलं आहे सगळं काढायचं. का काढायचं? कारण मनुष्य अधर्मावर चालला, अधर्म करायला लागला आणि अधर्माचीच वाट धरलेला आहे तो. त्याला वाटतं तो ह्या पृथ्वी तळावर शाश्वत आहे, चिरंजीवी आहे आणि तो चिरंतर काळ इथेच राहणार. तो इथून जाणार नाही. पण त्याचा चुकीचा गैरसमज आहे का? तर मनुष्य आत्ता आहे, तासभरात नाही 5 मिनिटाचा त्याचा भरोसा नाही आहे. तरी तो काय करतोय? मी म्हणजे कोण? सर्वव्यापी, सर्वरूपी स्वतःला समजला आहे का? तर पैशाच्या जोरावर, कामवृत्तीच्या जोरावर तो स्वतःला आज काय समजला आहे? मीच ह्या पृथ्वीचा मालक आहे, करता धर्ता आहे. देव म्हणजे काय? अरे देवाला घाबरू नका, देव क्षमा करेल रे. कर्माला घाबरा. कर्म कोणालाही सोडलेलं नाहीये. जिथे रावण सुटले नाही, कौरव सुटले नाही, कंस सुटला नाही, तर तुम्ही काय सुटणार आहात रे?